मध्ये दरोडेखोरीच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत। झटपट भरपूर पैसे कमवण्याच्या नादात काही मंडळी चोरी, लबाडी, फसवणूक आणि दरोडेखोरी यांसारखे गुन्हे करतात। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत न्यू ओमनगर येथे दरोड्याची घटना घडली। धारदार शस्त्र दाखवत घरातील 8 लाख रुपयांची रोकड पळवून नेली। दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले। दरोडेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा तपास करतायत। घरफोड्या झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। नागपुरामध्ये चोरी, दरोडेखोरी याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती समोर आली आहे। धारदार शस्त्र दाखवत घरातील रोकड पळवली जाते, ऐवज लुटला जातोय। मात्र पोलीस काय करतायत हाच प्रश्न उपस्थित होता। या संदर्भातली अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत नागपुरातून जोडले गेलेत। उदय, काय स्थिती आहे? खरं तर नागपूरमध्ये नवीन पोलीस आयुक्त जॉईन होऊन 2च दिवस झालेला, मात्र पोलीस आयुक्तांसमोरील आव्हानं वाढत चाललेल्या आहे। कारण पोलीस आयुक्तांनी जॉईन केल्यानंतर काही तासातच 2 हत्यांची घटना जी आहे ती घडली होती। आणि आता नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण कुटुंबाला ओलीस ठेवून घरात दरोडा टाकण्याचा हा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। खरं तर ही ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे अगदी सिनेस्टाईल घटना आणि पोलिसांना देखील विचार करायला लावणारी घटना। कारण 5 ते 6 दरोडेखोरांनी शुक्रवारी रात्री अमित दुरुककर यांच्या घरात जो आहे तो प्रवेश केल्यानंतर त्यांनी आधी घराचे दारं बाहेरून बंद केले, इलेक्ट्रिक स्विच बंद केला आणि घरात त्या अमित जो फिर्यादी आहे अमित दुरुककर त्याच्या आईच्या गळ्यावर चाकू ठेवत ज्या ते घरी असलेल्या व्यवसायासाठीच्या 8 लाख रुपयांची लूट केलेली आहे। हा सगळा घटनाक्रम पाहिला तर अतिशय थरारक आहे आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे। मात्र चोरट्यांची इतकी हिंमत होते कशी आणि अशा पद्धतीनं हा सगळा डाव रचला जातो काय आणि या बाबतीत पोलीस काय कारवाई करतात याकडे देखील आता लक्ष द्यावं लागेल। कारण गेल्या काही दिवसांमध्ये उपराजधानीमध्ये अशा पद्धतीनं हत्या असेल, दरोड्याच्या घटना असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतं। त्यामुळे पोलिसांची आरोपींच्या मनात भीती आहे की नाही असा प्रश्न या निमित्तानं उभा राहतो। बिलकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी उदय। आणि बातमीसोबतच वेळ